नमस्कार. आज आपण करूया कारल्याच्या चकत्याची भाजी. त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये कारल्याचे असे बारीक बारीक पातळ गोल चकत्या करून घ्या आणि सर्व या चकत्या 1 तासासाठी मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या भिजू घाला. म्हणजे काय होईल, त्यातला कडवटपणा सगळा निघून जाईल. त्याच्यानंतर या चकत्यांवर ॲड करा हळद, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, गोडा मसाला, मीठ आणि धण्या जिऱ्याची पूड. आता हा सगळा मसाला त्या चकत्यांना व्यवस्थित रित्या अशा मिक्स करून सगळं चुरून घ्या नीट. सगळा मसाला तो चकत्यांना असा व्यवस्थित लागला पाहिजे. मी याच्यातल्या बिया काही काढल्या नाही, कारण की मला स्वतःला बिया फार आवडतात. थोडंसं तेल त्याच्यामध्ये ॲड करा तुम्ही आणि परत व्यवस्थित चुरून घ्या. साधारण 15 ते 20 मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या. एका तव्यावर थोडंसं तेल टाकून त्याच्यावर या चकत्या अशा व्यवस्थित ठेवून थोडंसं पाणीही ॲड करा, नाहीतर आपलं चकत्या करपतील. बघा, थोड्या वेळाने असे 10-15 मिनटाच्या ह्याच्याने असे व्यवस्थितरित्या आपल्या सगळ्या चकत्या अशा छान खरपूस झालेल्या आहे आणि आपला मसालाही जळलेला नाही आहे. तयार झाली आपली कारल्याच्या चकत्याची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.